शरद पवारांनी माझ्या मतदारसंघात येऊन माझ्या विरोधात सभा घेतली तर माझं काय होईल ही आमदारांना भीती आता नक्की वाटेल. ते बिचारे आमच्याशी प्रेमाने वागतायत, आम्हाला फोन करतायत. एका आमदाराने तर लिहून दिलं की माझ्या समोरची कागद लिहिलेली होती ती मला काय माहितीच नव्हती काय होती, मी आपली सही करून टाकली. जेव्हा ते म्हणतात की पक्ष माझा आहे, चिन्ह माझं आहे, तेव्हा त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या परवानगीशिवाय कोणी, त्यांची परवानगी असेल जरूर वापरा. लोकांचा मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद हा प्रातिनिधिक स्वरूपात महाराष्ट्राचा प्रतिसाद आहे आणि हा प्रतिसाद बघितल्यानंतर शरद पवारांनी माझ्या मतदारसंघात येऊन माझ्या विरोधात सभा घेतली तर माझं काय होईल ही आमदारांना भीती आता नक्की वाटेल. कारण की प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद आहे. 5 जुलैला सगळे आमदार घेतले जे गेले तिकडे 5 जुलैच्या बैठकीत आता कोण कुठे जाईल आता काही समजायला मार्ग नाही. पण ज्या अर्थी आमदार कुठेच दिसत नाही ते आमदार कुठे असतील याची आपण कल्पना करा. The indication which the people of Maharashtra have given in Karad speaks for itself. The mass leader in Sharad Pawar is seen. And according to me, all intellectual politicians understand that who should be their enemy. When they have won the battle against BJP in their constituency, it was clear indication they had won on the help of Mr. Pawar. So they can't have Sharad Pawar on the opposite side. For Sharad Pawar on opposite side means the end of the career of that MLA. And Sharad Pawar yesterday out of love spoke that I am not bothered about the MLAs, I am bothered about their future. अजित पवार आणि त्यांच्या गटाला कायदेशीर सल्ला आमदार कुठेही असले कसेही असले पळवून नेले जरी असले तरी सगळे आमदार टीव्ही बघतायत, सगळे आमदार परिस्थिती बघतायत, सगळे आमदार सोशल मीडिया बघतायत आणि ज्या पद्धतीने शिव्या दिल्या जात आहेत, ज्या पद्धतीने कराडमध्ये प्रतिसाद मिळतोय, हा प्रतिसाद मिळाल्यानंतर प्रत्येक आमदाराला ही भीती वाटेल की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा शरद पवार दौरे सुरू करतील आणि माझ्या मतदारसंघात येऊन ते पहिली मीटिंग घेतील, त्या मीटिंग नंतर माझ्या मतदारसंघामध्ये काय होईल. अधिवेशन सुरू होणार आहे, प्रतोदांची भूमिका आणि अनिल पाटलांची आणखी डिस्क्वालिफिकेशन होतील असं दिसतंय का? कारण तुमचं पण असं आहे की पहिलं 9 जणांचा विपा मी दिलेला आहे. मोबाईल थोडा पाठीगिरी 9 जणांना आम्ही डिस्क्वालिफिकेशन नोटिसेस सर्व केलेल्या आहेत. आमचं काम आम्ही केलेलं आहे. अजून कोणी पुढे समोर आलेलं नाही आहे. जो जसा जसा ॲक्शन घेईल तसं तसं रिॲक्शन येईल. बाकीच्या आमदारांना पण नोटीस पाठवली जाणार, कारण आता सध्या 9ला पाठवली आहे, त्याच्यानंतर अजून त्यांनी काय ॲक्टच केलेला नाही आहे. ते बिचारे आमच्याशी प्रेमाने वागतायत, आम्हाला फोन करतायत. एका आमदाराने तर लिहून दिलं की माझ्या समोरची कागद लिहिलेली होती ती मला काय माहितीच नव्हती काय होती, मी आपली सही करून टाकली. पवारसाहेबांच्या फोटोजवरून एक कॉन्ट्रोवर्सी दिसते की तुमच्या फोटो राष्ट्रवादीच्या हेतून असं म्हणणं आहे की शरद पवार साहेबांचा फोटो वापरला जाऊ नये, तुम्ही प्रफुल्ल पटेलांचा वापरा. तर काय याच्यावर असं आहे की शेवटी शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांनीच काल सांगितलं की राष्ट्रवादी माझी आहे, पक्ष माझा आहे आणि चिन्ह माझं. हे मी म्हटलं नाही आहे, हे स्वतः शरदचंद्र गोविंदराव पवार यांनी म्हटलं. त्यामुळे जेव्हा ते म्हणतात की पक्ष माझा आहे, चिन्ह माझं आहे, तेव्हा त्यांचा फोटो वापरण्याचा अधिकार त्यांच्या परवानगीशिवाय कोणी, त्यांची परवानगी असेल जरूर वापरा. हे तर तुमच्याकडे आहेत ना राष्ट्रीय नेते प्रफुल्ल पटेल, आणि आता तुम्ही ॲक्सेप्टच केलंय की स्टेबिलिटी हवी असेल तर कोणते नरेंद्र मोदी, तर नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेल हे तुमचे नेते आहेत, तुम्ही त्यांचा फोटो वापरा. अनिल पाटलांना प्रतोद केलंय त्यांनी, अनिल पाटलांना प्रतोद केलंय, त्यामुळे कायदेशीर सल्ला सुद्धा घेतला जातो. अडचणी वाढतील या गटांमध्ये. मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. कोण प्रतोद झाला, कोण काय झालं, कोण काय झालं, आम्ही साहेबांबरोबर साहेबांच्या पायाशी खुश आहोत. काँग्रेस म्हणते की आमची संख्या जास्त आहे, विधानसभेत 44 संख्या आहे. तर असं आहे, शेवटी आम्हाला हेही माहिती आहे की विरोधी पक्ष हा नेता हा नेहमी संख्येवरनं ठरवला जातोय. पण आता
तरी आमची संख्या जास्त आहे. उद्या काय होईल ते बघूया. आम्ही आग्रही नाही आहे की संख्या कमी असली तरी आम्हालाच द्या. इतका अपरिपक्व वागणं राष्ट्रवादी करणार नाही. राष्ट्रवादीला MVA एकत्र ठेवायचे, त्यामुळे प्रसंगी आमचा बळी गेला तरी चालेल, पण MVAच्या एकतेसाठी आम्ही उभे राहू. इमीडिएटली अब जहाँ पर आपको ऑलरेडी चीफ विप अपॉइंट किया गया, वहीं पर अजित पवार की ओर से अनिल पाटिल को चीफ विप अपॉइंट किया गया. किसको भी अपॉइंट करेंगे उससे हमको क्या लेना देना, हमको कोई मतलब नहीं. जो डिस्क्वालिफिकेशन पिटीशन फाइल की गई है, अब एक डिस्कशन स्पीकर के साथ भी होगी. किस तरीके का पक्ष अपने ओर से उठा जाए? हमने कल उनको डिस्क्वालिफिकेशन पिटीशन फाइल किया है. हो सकता है अभी जयंत पाटिल को मिलने के बाद मैं शायद उनसे कहूँगा कि जाके मिल के आएंगे हम स्पीकर को, एंड देन वी विल डिसाइड द कोर्स ऑफ एक्शन. सर 40 लोगों को जाता लेकर गए हैं, तुम्ही काल ऐसा दिलेलं कहा पत्र रिसीव्ह झाल्याचं काय मेसेज आला? आम्ही सह्या घेतल्यात नाही. सर 5 जुलाई को सर 5 जुलाई को रिसिप्ट कॉपी घेतलेली आहे. आम्ही टीव्ही कॅमेरा 5 जुलाई को जो 5 जुलाई का जो अल्टीमेटम है, क्या अजीत दादा और बाकी जो लोग गए हैं उनकी वापसी का अल्टीमेटम है 5 जुलाई को? अगर वापस ऐसा कोई अल्टीमेटम किसी ने दिया है तो मुझे मालूम नहीं है. हमने 5 जुलाई को सभा रखी है और हमें पूरी उम्मीद है कि महाराष्ट्र की रैंक एंड फाइल जो है वो शरद पवार जी के साथ खड़ी रहेंगी. लोग जो हुआ है एट द एज ऑफ 83, a man who suffered cancer in 2004, he suffered a hip injury in 2014, and then too he fought a battle for everybody, gave them position, gave them prestige, gave them stature. He himself got nothing, and today he again faces them whom he showed the limelight. So this is nothing but treachery. सर कहा जा रहा है कि पिछली बार की तरह इस बार भी पवार साहब की जानकारी में ये सब हुआ है. पवार साहब को कुछ मालूम नहीं था. पवार साहब को सभी ने बताया था, साहब हम नहीं करेंगे, साहब हम नहीं करेंगे, साहब हम नहीं करेंगे. और साहब ने हमको ये बताया था कि नहीं जितेंद्र, वो नहीं करने वाले, वो मुझे बोल के गए. ऐसा है, पिताजी के उम्र के वो है, हर बच्चे को उन्होंने 30-30, 40-40 साल जाना है. अगर वो 40 साल पुराना बच्चा बाप को आके कहता है कि मैं नहीं करने वाला हूँ, तो बाप उस पे भरोसा क्यों नहीं दिखाएगा? ये तो बच्चे को शर्म लगनी चाहिए कि 80 साल के बाप को मैं झूठ बोल के काम किया हूँ. बाप क्या फिर से जीतेगा इस बार? जैसे अब बाप जीतने के लिए ही मैदान में उतरा है, नहीं तो कोई करार नहीं जाता था और कहता कि आज से मेरी लड़ाई शुरू हो गई. सर अजीत पवार ने शरद पवार आगे बढ़ो. शरद पवार आगे बढ़ो. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या.